जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. उत्तर प्रदेशातील कथित गुन्हेगारी आणि राजकारणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सलीम वास्तिक, ज्याचे मूळ नाव सलीम खान असे आहे, या नावाभोवती फिरणाऱ्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. पूर्वाश्रमीचा मुस्लिम सलीम वास्तिकवर नुकताच 2 तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपींना एन्काउंटरमध्ये ठार केले. मात्र या कारवाईवर अनेक स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक्स मुस्लिम सलीम वास्तिकच्या भूतकाळाशी संबंधित नव्याने समोर आलेली माहिती. सुमारे 31 वर्षांपूर्वी 1995 मध्ये दिल्लीतील एका निरागस 13 वर्षीय संदीप बन्सल नावाच्या बालकाची अपहरण करून खंडणीसाठी हत्या केल्याचा आरोप सलीम वास्तिकवर असल्याचे उघड झाले आहे. तो या प्रकरणात दोषी ठरला होता. 1997 मध्ये जन्मठेपेची शिक्षाही झाली होती, पण 2000 मध्ये अंतरिम जामिनावर सुटका झाल्यानंतर तो फरार झाला. त्यामुळे या प्रकरणाला नवे आणि अत्यंत संवेदनशील वळण मिळाले आहे. त्या दुर्दैवी बालकाच्या आईने आता उघडपणे न्यायाची मागणी करत सलीम वास्तिकला फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम भूमिका घेतली आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही, पण आता तरी दोषीला शिक्षा झाली पाहिजे, अशी तिची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. आजही ती आपल्या मुलाच्या आठवणीत जगत असल्याचं सांगितलं जातं. येथे सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सलीम वास्तिक सुमारे 26 वर्षांपासून फरार होता. त्याने आपली ओळख बदलली, गाझियाबादच्या लोणी भागात स्थायिक झाला, काही काळ मौलवी म्हणून काम केले आणि नंतर एक्स मुस्लिम म्हणून यूट्यूब चॅनल सुरू करून टीव्ही डिबेट्समध्येही दिसू लागला. इतक्या सार्वजनिक व्यासपीठावर सक्रिय असताना, त्याचे यूट्यूब व्हिडिओ व्हायरल होत असताना आणि तो प्रसिद्धीच्या झोतात असताना त्याची जुनी फाईल आणि गुन्हेगारी इतिहास कुठे दबून पडला होता? पोलीस यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि न्याय व्यवस्थेला त्याची ओळख पटली का नाही? की काही कारणांनी ही फाईल मुद्दामच दुर्लक्षित राहिली? या प्रकरणातून पुन्हा एकदा पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेकडेही लक्ष वेधले जात आहे. काही राजकीय आणि सामाजिक गटांकडून असा आरोप केला जात आहे की सलीम वास्तिकला पूर्वी समर्थन मिळत होते, त्यामुळे आता सरकारची भूमिका नेमकी काय असेल, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सलीम वास्तिकच्या समर्थनाचा आरोप झेलणाऱ्या सरकारसमोर आता कठीण कसोटी आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे का? भूतकाळातील गुन्ह्यांचा योग्य तपास होऊन न्याय मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलीम वास्तिकला खरोखरच कठोर शिक्षा होणार की पुन्हा एकदा हे प्रकरण राजकीय वादात अडकणार? उत्तर प्रदेशातील हे प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिले नसून न्यायव्यवस्था, पोलीस कारवाई, फरार आरोपींचा शोध आणि राजकीय जबाबदारी यांच्यावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काही दिवसात या प्रकरणात कोणते नवे खुलासे होतात आणि सरकार कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज से करीब 30 साल पहले आपके मासूम बच्चे को सलीम नाम के युवक ने मौत के घाट उतारा था. हाँ जी. क्या था ये पूरा मामला, बता सकती है? मैंने तो स्कूल में भेजा था उसको, स्कूल से वापस नहीं आया. जब फिर ढूंढ करी, पता करा, मैंने रिश्तेदारियों में सब में फोन करा कि भी आया है क्या संदीप, कह रहे नहीं, यहाँ कोई भी नहीं आया. फिर इनके बाद इन्होंने खोजबीन शुरू कर दी. मेरे को कहने लगे कि अभी ला रहे हैं, उसे मिल गया, अभी ला रहे हैं, मिल गए, बस यही कहते रहे मेरे को. मैं यही सोचती रही अभी आएगा. फिर मैंने अच्छी तरह उसको स्कूल भेजा था. मेरे को क्या पता रात को नहीं आएगा. मैं 7 बजे तक इंतजार करती थी उसका.
लेकिन वो आया नहीं ना। उसके बाद मैंने कहा इसके पापा को दुकान पे फोन करा कि संदीप नहीं आया आज, तो बोला आ जाएगा कोई बात नहीं, रिश्तेदारियों में सब जगह पता करा कहीं नहीं मिला मेरे को। फिर पुलिस को कैसे जानकारी मिली, कैसे आप लोगों को पता लगा? ये सब जेंट्स लोगों ने किया, मेरे को तो अंदर कुछ भी पता नहीं था। मैं तो यही भगवान से दुआ मना रही थी कि मेरा बच्चा जैसे गया वैसे। मैंने नहीं सोचा था कि ऐसे आएगा वो। फिर बाद में क्या पता लगा? कुछ भी मेरे को तो पता नहीं है। जब मट्टी घर में आई, जब पता चला कि संदीप का मर्डर हो गया, उससे पहले मेरे को किसी ने कुछ नहीं बताया। यही कह रहे थे मिल गया अभी लेके आ रहे, मिल गया अभी लेके आ रहे। मैंने तो उसके बाद में शक्ल भी नहीं देखी उसकी। मेरी हिम्मत ही नहीं हुई, मेरे पैरों का जान, मेरी पैरों की शक्ति निकल गई थी। संदीप के कातिल को गिरफ्तार किया है दिल्ली की क्राइम ब्रांच पुलिस ने कल। क्या कहेंगे, उसको किस तरह की सजा मिलेगी? मेरे को तो है उसका बदला चाहिए, उसको ना फांसी की सजा दी जाए, जब मेरे को शांति मिलेगी कि भाई। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.